नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित नमुना प्रश्नपत्रिका 1 या गणिताच्या प्रश्नपत्रिकेमधील आपण प्रश्न 26 ते 35 या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. प्रश्न पहिला 26. पदावली आहे कंसामध्ये 30 गुणिले 4 कंस पूर्ण अधिक 20 भागिले 5 वजा कंसात 36 भागिले 6 अधिक 2 बरोबर किती. मित्रांनो, या ठिकाणी ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. चौथीच्या मंथनच्या पुस्तकातील नमुना प्रश्नपत्रिका 1 आपण बघतोय. सुरुवातीला पदावली आपण लिहून घेऊयात. 30 गुणिले 4 अधिक 20 भागिले 5 वजा 36 भागिले 6 अधिक 2 बरोबर किती. मित्रांनो, पदावलीचा नियम कंचे भागुबेव म्हणजे सुरुवातीला आपल्याला कंस सोडवावा लागतो. हे दोनही कंस आपण अगोदर सोडून घेणार. त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया प्रथम असते ती क्रिया प्रथम सोडवतो आपण, आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी यामध्ये जी क्रिया अगोदर असेल ती अगोदर करतो. सुरुवातीला आपण कंस सोडवणार. 30 गुणिले 4 30 चौक 120 अधिक 20 आहे असेच लिहून घेणार भागिले 5 वजा 36 भागिले 6 केलं तर 6 6 36 भागाकार आला 6 अधिक 2. मित्रांनो, त्यानंतर आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला भागाकार करायचा आहे. 20 भागिले 5 120 अधिक 20 भागिले 5 केलं तर 5 चौक 20 भागाकार आला 4 वजा 6 अधिक 2. आता सुरुवातीला आपण बेरीज करणार. 120 अधिक 4 124 वजा 6 अधिक 2. आता 124 मधनं 6 वजा करणार. 124 वजा 6 118 आणि 118 मध्ये आपण 2 मिळवणार आणि सर्वात शेवटी 118 अधिक 2 म्हणजे 120. मित्रांनो, हे आपलं या ठिकाणी पदावलीचं उत्तर आहे. म्हणजेच 26व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 27. एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानातून माधवने 17,500 रुपये किमतीचा फ्रीज, 23,200 रुपये किमतीचा LCD TV व 7,800 रुपये किमतीचा होम थिएटर विकत घेतला. त्याने दुकानदाराला 50,000 रुपये दिले तर दुकानदाराने माधवला किती रुपये परत द्यावेत. मित्रांनो, 17,500 रुपयाचा फ्रीज, या ठिकाणी आपण बेरीज करणार. 17,500चा फ्रीज आहे. त्यानंतर 23,200 रुपये किमतीचा LCD TV आहे आणि 7,800 रुपये किमतीचा होम थिएटर. सर्वांची जर बेरीज केली तर या सगळ्या वस्तू होतील केवढ्याच्या. 8 आणि 2 10 आणि 5 15 हातचा आला 1, 7 आणि 3 10, 10 आणि 7 17 आणि 1 18 हातचा आला 1, बेदुणे 4. 48,500 रुपयांच्या या वस्तू झाल्या आणि दुकानदाराला दिले 50,000 रुपये. मग दुकानदार त्याचे 48,500 रुपये सामानाचे वजा करून घेईल आणि राहिलेले पैसे माधवला परत देईल. मग या ठिकाणी शून्यातनं 0 गेला 0, शून्यातनं गेला 0 गेला 0, शून्यातनं 5 जाऊ शकत नाही. मग आता या ठिकाणी 5कडनं हातचा घेतला. या ठिकाणी 4, पुन्हा 10 9 आणि 10, 10तनं 5 गेले 5, 9तनं 8 गेला 1, 4तनं 4 गेला 0. उत्तर आलं 1,500. एवढे पैसे दुकानदाराला परत माधवला किती रुपये परत द्यावेत तर दुकानदाराने माधवला 1,500 रुपये परत द्यावेत. म्हणजेच 27व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 1,500 रुपये. प्रश्न 28. 50 सहस्र अधिक 30 दशक अधिक 2 शतक अधिक 7 एकक या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती. मित्रांनो, 50 सहस्र. आता 50 मी आहे असेच लिहून घेतले. सहस्र म्हणजे 1000. 1000वरती 3 शून्य असतात म्हणून ह्या 50वरती सुद्धा मी 3 शून्य लिहिणार. 50 सहस्र म्हणजे 50,000. त्यानंतर अधिक 30 दशक म्हटलं आहे. मित्रांनो, दशक एकक दशक, दशकावर 1 शून्य असतो म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण 1 शून्य देणार. म्हणजे झाले हे 300. 30 दशक म्हणजे 300 अधिक 2 शतक, 2 शतकावर 2 शून्य असतात म्हणून 2वर 2 शून्य 200 अधिक 7 एकक म्हणजे 7च. आणि या सर्वांची जर बेरीज केली तर 50 आणि 300 आणि 200 500 म्हणजे 50,500 आणि
या ठिकाणी हे पुढचे 7 म्हणजे 50,000 507 हे या ठिकाणी आपलं असेल योग्य उत्तर. म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 50,507. प्रश्न 29. 79,059 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी. एवढंच लक्षात ठेवायचं, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीमध्ये आणि देवनागरी लिपी म्हणजे मराठीमध्ये. आपल्याला 79,059 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायची आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये अंक लिहायचे. आता पर्याय क्रमांक 1 बघितला तर या ठिकाणी पहिलाच अंक 7 हा मराठीमध्ये आहे, म्हणजे हे उत्तर आपलं नसेल, कारण की आपल्याला इंग्रजीमध्ये अंक लिहायचा आहे. पर्याय क्रमांक 2 बघितला तर या ठिकाणी हे सर्व अंक इंग्रजीमध्ये आहेत आणि ही संख्या आहे 79,059, म्हणजे हेच आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. 70 आणि 9 79,059, 50 आणि 9 59, म्हणजे 79,059. 29व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हे सर्व अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेले आहेत. प्रश्न 30. 96,345 या संख्येतील 4 आणि 3 या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार खालीलपैकी कोणता? मित्रांनो, संख्या मी या ठिकाणी अगोदर लिहून घेतोय 96,354 आणि या संख्येतील 4 आणि 3 या अंकांच्या स्थानिक किमतीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर या 4ची स्थानिक किंमत आहे 4, म्हणजे 4 एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत 4. 3 हा शतक स्थानी आहे म्हणून या 3ची स्थानिक किंमत 300. शतक स्थानी आहे म्हणून 300 आणि यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणजे 300 गुणिले 4, 400, 400 आणि 4 त्रिक 12. आपलं उत्तर आलं 1,200. म्हणजे 30व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 1,200. प्रश्न 31. 80,008 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, संख्या नीट वाचा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 8 आहे म्हणजे 80,000 आणि 8. 80,008 ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. पर्याय क्रमांक 1 बघितला आपण तर 8,008. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. 808. पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 8 लक्ष म्हणजे 8,08,000. पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. पहिले 3 पर्याय जर चुकीचे असतील तर चौथा पर्याय हा बरोबरच असेल, पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी वाचूया संख्या 80,008. म्हणजे 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 80,008. प्रश्न 32. 2 0 8 5 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान व 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती? मित्रांनो, 5 अंक दिलेत आपल्याला आणि या 5 अंकांपासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्यांच्या किमतीमधील फरक आपल्याला शोधायचा आहे. तर आपण सुरुवातीला मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या तयार करणं म्हणजे सर्वात मोठा अंक अगोदर लिहिणं. मग मोठी संख्या तयार होईल 8, त्यानंतर त्यापेक्षा लहान 5, 4, 2 आणि 0, म्हणजे 85,420. या 5 अंकांपासून ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार झाली. आता या 5 अंकांपासून आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची. मग लहान संख्या तयार करताना जर 0 आलेला असेल तर 0 हा नेहमी 2 नंबरला लिहायचा. मग 0पेक्षा मोठी जी संख्या आहे ती संख्या 1 नंबरला लिहायची, म्हणजे 2 0. त्यानंतर आता मोठ्या मोठ्या 4, 5 आणि 8. ही झाली लहानात लहान संख्या 20,458. आणि यांचा फरक म्हटलं की आपण वजाबाकी करणार. या ठिकाणी 0तनं 8 जाऊ शकत नाही म्हणून 2कडनं हातचा घेतला, 2च्या जागी 1. या ठिकाणी झाले 10, 10तनं 8 गेले 2. आता पुन्हा 1तनं 5 जाऊ शकत नाही, 4कडनं हातचा घेतला, 4च्या जागी 3. या ठिकाणी 11, 11तनं 5 गेले, खाली राहिले 6. 3तनं 4 जाऊ शकत नाही, 5कडनं हातचा झाले 13, 5च्या जागी 4. 13तनं 4 गेले, खाली राहिले 9. 4तनं 0 गेला 4 आणि 8तनं 2 गेले, खाली राहिले 6. उत्तर आलं 64,962. म्हणजे 32व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 64,962. प्रश्न 33. सोबतच्या
आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? मित्रांनो, या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत ते आपल्याला मोजायचे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला यांना नंबर देऊयात. हा या ठिकाणी 1, 2 आणि 3 असे 1, 2, 3 नंबर दिलेत. तर आता खालचा जो भाग आहे तो त्रिकोणामध्ये येणार नाही, कारण की खालचा हा भाग आहे हा वर्तुळाच्या आकाराचा आहे. मग वर्तुळाच्या आकाराचा असल्यामुळं हा त्रिकोणामध्ये हा खालचा कुठलाच भाग येणार नाही. मग फक्त 1, 2 आणि 3 हे जे वर्तुळाचे भाग दिसत आहेत, त्रिकोणाचे भाग दिसत आहेत, तेवढेच भाग त्रिकोणामध्ये येतील. म्हणजे 1 नंबर ज्या भागात लिहिला आहे तो त्रिकोण पहिला झाला, 2 नंबर ज्या भागात लिहिला आहे तो दुसरा त्रिकोण, 3 नंबर ज्या भागात लिहिला आहे तो तिसरा त्रिकोण. आता आपण 1ला आणि 2ला एकत्र करूया. मग आता 1ला आणि 2ला जर आपण या ठिकाणी एकत्र केलं तर हा एक त्रिकोण तयार होईल. म्हणजे 1 अधिक 2 हा एक त्रिकोण तयार झाला. त्यानंतर आता 2 अधिक 3, 2ला आणि 3ला जर आपण एकत्र केलं तर हा सुद्धा एक त्रिकोण तयार होईल. या ठिकाणी आपण बघूयात, हा 2 आणि 3 यांना एकत्र केलं तर या ठिकाणी एक त्रिकोण तयार होईल. आणि आता 1, 2, 3, 1 अधिक 2 अधिक 3 म्हणजे हे तीनही भाग जर आपण एकत्र केले तर पुन्हा एक त्रिकोण तयार होतो. आणि हे सर्व त्रिकोण जर आपण या ठिकाणी मोजले तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 सोबतच्या आकृतीत एकूण 6 त्रिकोण आहेत. म्हणजे 33व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 6. प्रश्न 34, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? मित्रांनो, चढता क्रम म्हणजे लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे आपल्याला जायचं आहे. म्हणजे पहिली संख्या लहान आली की त्याच्या पुढची संख्या त्यापेक्षा मोठी, त्या पुढची संख्या त्याच्यापेक्षा पण मोठी आणि त्याच्या पुढची संख्या सर्वात मोठी, याला आपण चढता क्रम म्हणतो. आता पर्याय क्रमांक 1चा जर आपण विचार केला तर 5034, त्यापेक्षा पुढची संख्या मोठी हवी आहे आणि पुढची संख्या आहे 4035. मग 5000पेक्षा 4000 हे लहान आहेत, म्हणजे हा चढता क्रम होऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2, 3504 ही संख्या, त्याच्यापेक्षा पुढची संख्या मोठी हवी 5034, बरोबर आहे, त्यापेक्षा मोठीच आहे. पण 5034 नंतर पुढची संख्या त्यापेक्षा पण मोठी हवी, पण ती 3450 आहे, म्हणजे ही लहान संख्या आली, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 3, 4035, त्यापेक्षा मोठी 5034 आणि त्यापेक्षा पुढची आली 3450, म्हणजे ही लहान संख्या आली. 5000 नंतर 3000 ही लहान संख्या आली, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा होऊ शकत नाही. मग आता 1, 2, 3 पर्याय जर आपलं उत्तर नसेल तर चौथा पर्याय हा निश्चित आपलं उत्तर असेल. तर आपण या ठिकाणी बघूयात, पर्याय क्रमांक 4मध्ये चढता क्रम आहे का? 3450, त्यापेक्षा मोठी संख्या 3504, बरोबर, त्यापेक्षा मोठी संख्या 4035, बरोबर, आणि त्यापेक्षा सर्वात मोठी संख्या 5034. म्हणजे पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेल्या संख्या या चढता क्रमाने लिहिलेल्या आहेत, म्हणून 34व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 35, 9,1500 आणि 10,11,000 या बेरजेचे उत्तर किती येईल? मित्रांनो, 9,1500 म्हणजे 9000 आणि वरचा पावभाग आहे. पावभाग म्हणजे 1000चा पावभाग म्हणजे 250, म्हणजे 9,1500 म्हणजे 9250. त्यानंतर आहे 11,1500. 11,1500 म्हणजेच 10,750. म्हणजे या ठिकाणी 11ला पावभाग कमी आहे, म्हणजे 10,000 आणि हे 750 हे झाले 11,1500. यांची जर आपण बेरीज केली तर 0 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 7 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 1 आणि 1 2. आपलं उत्तर आलं 20,000. म्हणजे 9,1500 आणि 11,1500 झाले 20,000. तर आता या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिला आहे, 20 सहस्र. मग आता 20 आणि सहस्र म्हणजे 1000, हजारावरती 3 शून्य असतात, म्हणजे 1 2 3, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 जर बघितला आपण तर 20 शतक. आता हे लिहिले 20 आणि शतक, शतकावरती असतात 2 शून्य, म्हणून 2 शून्य लिहिले, तर या ठिकाणी हे 2000 होतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 3 जर बघितला आपण तर 200 आणि 1000, हजारावरती किती शून्य असतात? 3 शून्य असतात, 1 2 आणि 3, हे जर लिहिली तर ही संख्या 2 लाख झाली, म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा.
आता शेवटचा पर्याय आहे पर्याय क्रमांक ड 200 आणि दशक. आता 2000 ही लिहिले 2000. दशक आता एकक आणि दशक, दशकावरती म्हणजे 10वरती एक शून्य असतो म्हणून या ठिकाणी एक शून्य लिहिला. मग ही संख्यासुद्धा 20,000च झाली. म्हणजे आता पर्याय अ आणि ड असं बरोबर उत्तर आहे. मग अ आणि ड म्हणजे 35व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 फक्त अ व ड योग्य. मित्रांनो, या पद्धतीनं चौथी मंथन परीक्षा विषय गणित नमुना प्रश्नपत्रिका पहिली आणि गणित विषयातले प्रश्न 26 ते 35 आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन जास्त प्रश्न बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.